नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या भागामध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत निफ्टीमध्ये उद्या काय मुवमेंट असू शकते. मी जसं काल बोललो होतो की अ, आधीच्या 1-2 दिवसापूर्वी म्हणजे कालच्या ट्रेडिंगच्या आधीच्या 1-2 दिवसापूर्वी वीकली एक्सपायरीवरती पुट रायटर्स ॲक्टिव्ह होते आणि मंथली एक्सपायरीवरती कॉल रायटर्स ॲक्टिव्ह होते 25,000 या स्ट्राईक प्राईजवरती. पण आता ती स्ट्राईक प्राईस ऑलरेडी तोडलेली आहे आणि मी काल हे पण बोललो होतो की आज मार्केट बिअरिश राहणार आणि त्याप्रमाणे त्यांनी ही एका तासाच्या बघूया मुव्हिंग ॲव्हरेजवरती ही तोडलेली आहे आणि नंतर मार्केट सरळ खाली पडलेलं आहे. आणि जेव्हा 20 तासांची किंवा 50 तासांची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती ऑलरेडी तोडलेली आहे. ती आता 100 तासांच्या आणि 200 तासाच्या मुव्हिंग ॲव्हरेजवरती येण्याची शक्यता आहे. पण आता हे जे दिसतंय ते सगळं प्राइस ॲक्शन दिसतंय. म्हणजे मी परत जातोय डेच्या चार्टवरती. तुम्ही डेचा चार्ट बघाल तर एवढी छानशी बिअरिश कॅन्डल तयार झालेली आहे. शेवटचे 2 दिवस इथे बिअर्सनी चांगली पोझिशन घेतली. कालच्या दिवशी तर सरळ सरळ सगळं दिसत होतं की वीकली एक्सपायरीवरती पुट रायटर्स पूर्णपणे निघून गेलेत आणि कॉल रायटर्सनी आपली पोझिशन वाढवलेली आहे. तर आज मार्केट हे पडणारच होतं, पण ती किती प्रमाणामध्ये पडणार हे त्या दिवशी असणाऱ्या चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये कळतं. ते आज आपण हे नाही सांगू शकत की उद्या मार्केट 1% पडणार आहे की 2% की 2.5%. त्या सगळ्या मल्टिपल फॅक्टरवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण आपल्याला आज कळालं की आज मार्केट बिअरिश आहे आणि त्याचा आता पुढचा सपोर्ट कोणता आहे तर तो आहे 20 दिवसांची मुव्हिंग ॲव्हरेज. आता 20 दिवसांची मुव्हिंग ॲव्हरेज कोणत्यावरती आहे तर 24,416 ही लेवल जी आहे ती 20 दिवसांची मुव्हिंग ॲव्हरेज आहे. मी तुम्हाला मार्किंग करून देतो. तुम्ही बघाल तर ही 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे 24,416 ही तुम्हाला 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज दिसते. आणि इथे पण तुम्हाला बघा दिसते 20 दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज ही 24,416 अशी आहे. म्हणजे मार्केट इथे सपोर्ट घेऊ शकतं. आता सध्या आपल्याला विचार कसा करायचा आहे ते सांगतो. आता आजची क्लोजिंग प्राईस किती आहे 24,680. म्हणजे 24,680 आणि 24,416 म्हणजे जवळपास 200 ते 250 पॉईंट्सचा फरक आहे. तर आपल्याला ह्या स्ट्राईक प्राईसवरती बघायचं आहे की काय गडबड आहे. तर स्ट्राईक प्राईसचं ॲनालिसिस आपण ऑप्शनच्या ओपन इंटरेस्टमध्ये बघतो तर तिकडे आपण येणार आहोत. पण 24,680ची लेवल आणि 24,400ची लेवल हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आता आपण जातोय फ्युचरच्या ओपन इंटरेस्टमध्ये. तुम्ही इथे बघाल तर ओपन इंटरेस्टमध्ये फार चेंजेस झालेले दिसत आहेत. आणि इकडे बघाल तुम्ही तर ओपन इंटरेस्टचा डेटा आहे तो असा या लेवलपर्यंत पोहोचत होता. म्हणजे ओपन इंटरेस्ट जेवढा वाढला आहे त्याची ही मॅक्झिमम लेवल होती, इथे मॅक्झिमम लेवल होती, इथे मॅक्झिमम लेवल होती, इथे बिल्टअप तयार झाला होता, लॉंग बिल्टअप म्हणतात त्याला, तो तयार झाला होता. पण इथे एवढा छान ओपन इंटरेस्ट जमा झाला आहे आणि तिकडे शॉर्ट बिल्टअप तयार झाला आहे. म्हणजे प्राईस खाली पडते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय फ्युचरचा. म्हणजे इथे शॉर्ट बिल्टअप तयार झालेला आहे. म्हणजे सरळ सरळ दिसतंय की मार्केटनी आता तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण बिअरिश मोड घेतलेला आहे. म्हणजे फ्युचरचा इंटरेस्ट पण तेच सांगतोय. आता जातोय आपण ओपन इंटरेस्टमध्ये. ओपन इंटरेस्टचा डेटा जर बघितला आपण बोललो होतो 24,800ची लेवल आणि 24,600ची लेवल ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परत आपण चार्टकडे जातोय. तुम्ही बघाल तर 24,600ची लेवल आणि 24,400ची लेवल. आता 600 आणि 400 आपल्याला बघायचे. 680 म्हणजे 700 पण पकडू शकतो. समजा 24,700ची लेवल, 700च्या लेवलला आता बघाल तर तुम्ही इथे ओपन इंटरेस्ट आहे तो पुट रायटर्सचा जास्त आहे. आणि चेंज इन ओपन इंटरेस्टकडे आपण जर गेलो तर मला चेंज इन ओपन इंटरेस्ट बघतोय तर 24,800ची जी लेवल आहे तिथे कॉल रायटर्स आहेत आणि पुट रायटर्सनी एक्झिट केलेलं आहे काही प्रमाणामध्ये. आणि 24,750च्या लेवलला कॉल रायटर्स ॲक्टिवेट आहेत आणि 24,700च्या लेवलला कॉल रायटर्स ॲक्टिवेट आहेत. बाकी इथे पुटचा चेंज इन ओपन इंटरेस्ट फारसा नाही आहे. म्हणजे इथे पण आपल्याला असं दिसून येतं आहे की ओपन इंटरेस्ट तो बदलत जातोय. मध्ये आपल्याला असं जाणवतं आहे की ह्या ज्या खालच्या स्ट्राईक प्राईज आहेत त्याच्यामध्ये आधीचा ओपन इंटरेस्ट पुटचा जरी असला तरी चेंज इन ओपन इंटरेस्ट फारसा नाही आहे.
म्हणजे इथे कुठेतरी आपण एक म्हणू शकतो की निगेटिव्ह बायस आहे ओपन इंटरेस्टमध्ये सुद्धा. फ्युचरच्या ओपन इंटरेस्टमध्ये पण तेच सांगतंय आणि याच्या स्ट्राईक प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा चार्टमध्ये सुद्धा हेच सांगतंय. आता याच्यामध्ये 1 तासाच्या चार्टवरती काय आणखी घडू शकतं हे आपण बघूया. एक तर उद्या मार्केट गॅप डाऊननी ओपन होऊ शकतं किंवा एक चान्स जाऊ शकतो की जी 20 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्याचा आता सध्या 1 तासाच्या चार्टवरती व्हॅल्यू आहे 24,865. त्या लेवलला परत मार्केट जाऊ शकतं आणि परत खाली पडू शकतं. पण ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी व्हायला उद्याचा दिवस वाट बघावं लागेल. पण ओव्हरऑल मार्केटमध्ये हेच लक्षात ठेवायला लागेल की आता सध्या शॉर्ट टर्म बिअरिश ट्रेंड आहे आणि जेव्हाही तो मार्केटला रेजिस्टन्सच्या लेवलला आलं तर परत त्या मार्केटला आपण विकायचं आहे. म्हणजे सेल अँड राईज असं मार्केट आहे. शॉर्ट टर्म पिरियडसाठी आपण असं म्हणू शकतो. अशी गोष्ट आपल्याला फ्युचरचा ओपन इंटरेस्टसुद्धा सांगते आणि ऑप्शनचा ओपन इंटरेस्टसुद्धा हेच सांगते. आता पुढे आपण जातोय की हा आहे निफ्टीच्या ज्या स्ट्राईक प्राईस आहेत, इम्पॉर्टंट स्ट्राईक प्राईस एक 700ची आणि 600ची. याच्यावरचा जो प्रीमियम डिके आहे तो तुम्ही बघू शकत असाल. 600 वरती बघाल तर इकडे खाली जी ब्ल्यू लाईन दिसते, मी थोडं हे प्राईस जरा क्लोज करतो. तुम्ही इथे बघाल तर ही जी ब्ल्यू लाईन दिसते, ही ब्ल्यू लाईन जी आहे खाली ग्रीन लाईन आहे, ही ओपन इंटरेस्ट आहे. इथे बघाल ओपन इंटरेस्ट म्हणजे इकडे तुम्ही बघाल तर इथे ओपन इंटरेस्ट आहे आणि त्याचा ही लाईन आहे ओपन इंटरेस्टची. तर कॉल रायटर्सच्या स्ट्राईक प्राईस आहे 24,600 24,700. इथे ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे आणि ओपन इंटरेस्ट वाढतो तिथे म्हणजे एक ट्रू बिल्टअप होतं. आता ट्रू बिल्टअप होतं म्हणजे कॉल रायटिंग जिथे असते तिकडे मार्केट पडतं आणि पुट रायटिंग होते तिथे मार्केट वरती जातं. आता इथे कॉल रायटिंग होते त्यामुळे मार्केट पडतंय आणि हा जो प्रीमियम आहे हा ढासळतोय आणि प्रीमियम ढासळल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे ह्या कॉल रायटर्सना फायदा होतोय आणि त्या लेवलनी बघाल तर इकडे ओपन इंटरेस्ट कमी होतोय. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओपन इंटरेस्ट कमी न झाल्यामुळे किंवा इथे कुठेतरी प्रीमियम ॲडजस्टमेंट करतायत किंवा प्रीमियमला कुठेतरी वाढू देत नाहीत असं जरी म्हणलं तरी इथे कुठे पण कॉल बाईंग केलेल्याचं किंवा कॉलमध्ये जास्त प्रीमियममध्ये चेंजेस झालेलं सुद्धा दिसत नाही. हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे याच्या प्रीमियम डिकेच्या दृष्टिकोनातून. म्हणजे एखाद्याने मार्केट खाली पडते म्हणून पुट बाय केला तरी त्याला तेवढा बेनिफिट नसता मिळाला आज जेवढा कॉल राईट करून मिळाला असता. हे ज्यांना कॉल आणि पुटच्या माहिती आहे त्या लोकांना ही गोष्ट कळत असेल. म्हणजे जसं कॉलचा प्रीमियम डिके होतो तसं पुटमध्ये सुद्धा प्रीमियम वाढला पाहिजे. त्या प्रमाणामध्ये पुटचा प्रीमियम वाढला नाही. दोन्ही स्ट्राईकमध्ये 700च्या स्ट्राईकमध्ये सुद्धा 600च्या स्ट्राईकमध्ये सुद्धा प्रीमियम वाढलेला दिसत नाही. हे थोडं मिसमॅच होणारं गणित आहे. पण एक आपण वेटेज देतो सगळ्या गोष्टीला ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता हा आहे गोल्डचा चार्ट. गोल्डच्या चार्टमध्ये बघाल तर ही 20 दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज जी आहे ती आज तोडलेली आहे थोड्या वेळापूर्वी आणि गोल्डनी चांगला ब्रेकआउट दिलेला आहे. आता सध्या असं वाटतंय की याने लागोपाठ 2 दिवस जर ब्रेकआउट दिले किंवा ही जी रेझिस्टन्स लाईन तोडली तर आणखी पुढे साधारणपणे हा जो 2 चॅनलमधलं जेवढं अंतर आहे तेवढं पॉईंटवरती गोल्ड आणखी जाऊ शकतं. हे तुम्हाला या चार्टच्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये लक्षात येईल. तुम्हाला ओव्हरऑल मी सगळं गणित सांगितलं. निफ्टी बिअरिश वाटते, गोल्ड बुलिश वाटतंय आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून राहा. म्हणजे तुम्ही सतत रोज ॲनालिसिस निफ्टीचे कराल. भले ट्रेड नाही कराल तरी चालेल पण निफ्टीचं रोज ॲनालिसिस कराल किंवा कसं मी ॲनालिसिस करतोय मी ह्या सगळ्या गोष्टी बेसिक लेवलला सांगतोय. त्याच्याशिवाय आणखी भरपूर सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर FIIचा डेटा उचलून घेतला ऑप्शन मधल्या डेरिव्हेटिव्हमधला तोही हेल्पफुल असतो किंवा तो कन्फ्यूज करण्यासाठी कसा वापरला जातो किंवा त्यामध्ये पोझिशन कशा हेज केले जातात ह्या आणखी ॲडव्हान्स डेटा आहे. पण मी तेवढं तुम्हाला गोंधळात टाकत नाही कारण आपण सगळ्यात शेवटी एक कन्क्लुजनला यायचं असतं की उद्या मार्केट बिअरिश आहे का बुलिश आहे. रेंज बाउंड असलं दोन्ही बाबतीत तरी कॉल रायटर किंवा रायटर्सनाच फायदा होतो. आणि जेव्हा जे ब्रेकआउट होतात स्टॉकमध्ये किंवा ब्रेकडाऊन होतात सॉरी निफ्टीमध्ये तर त्यावेळेस आपल्याला त्या प्रमाणे पोझिशन घेता आली पाहिजे. हेही तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक रोज मार्केटची दिशा कळेल आणि ही दिशा कळणं किंवा ते ॲनालिसिस करणं खूप अवघड गोष्ट असते.
ते सोपी गोष्ट नाही आहे. 10 पैकी 8 वेळा तुमचं ॲनालिसिस बरोबर येणं महत्त्वाचं आहे आणि ॲनालिसिस करायची पद्धत कशी आहे हे महत्त्वाचं आहे. रोज कुठल्या कुठल्या पॉईंटला आपण जास्त वेटेज दिलं पाहिजे हेही तुम्ही या गोष्टीतून शिकून घ्या, हे असं मला वाटतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका आणि तुमच्या आवडच्या व्यक्तीमध्ये ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.